ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकाने मला खूप काही दिलं. खरं तर असं म्हणायला पाहिजे की कॅन्सरने मला खूप काही दिलं. खरंच मला कॅन्सर झाला नसता तर मी पुस्तक लिहिलं नसतं, आणि जर मी पुस्तक लिहिलं नसतं तर एवढ्या मोठमोठ्या साहित्यिकांना मला भेटता आलं नसतं. तर मला एवढे छान छान अनुभव आले पुस्तकामुळे, ब्युटी ऑफ लाईफमुळे. इतक्या दिग्गज लोकांचे फोन आले की मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मध्यंतरीच मला माननीय भारती आमटेजींचा कॉल आला. मी गाडी चालवत होते, समोरून फोन वाजला आणि मी उचलला. मला म्हणल्या की मी भारती आमटे बोलते. एक मिनिट मी शॉक झाले की मला आणि त्यांचा फोन. त्यांनी ब्युटी ऑफ लाईफ हे पुस्तक वाचलं होतं. दीपक शिवजी हे खूप मोठे लेखक आहेत आणि त्यांनी ते पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. भारतीजी एवढ्या भरभरून पुस्तकाबद्दल बोलल्या. मी तर खूप ब्लँक होते. मला काही सुचत नव्हतं की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वांनी मला स्वतः फोन केलेला आहे आणि आपल्या पुस्तकाबद्दल त्या बोलतायत. पुस्तक त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये वाचलं होतं. माझं चुकीचं झालेलं सर्जरी ह्याच्याबद्दलही त्या बोलल्या. परत मला म्हणलं की तुझ्या मिस्टरांचा, आरिका माझ्या 2 मुलींचा आणि माझी मैत्रीण योगिता जी माझ्या पूर्ण जर्नीवर बरोबर होती माझ्या, तिचा फोटो मला पाठव. मला ह्या चौघांना बघायचे हे कसे दिसत आहेत. खरं मी हा आनंद शब्दात माझ्या व्यक्त करू शकत नाही की एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा फोन आपलं पुस्तक वाचून जेव्हा आपल्याला येतो. आणि भरभरून त्यांनी पुस्तकाचं कौतुक केलं. मला म्हणलं की मी तुला लेखी ह्याच्यावर माझा अभिप्राय कळवणारच आहे. तुझं एक पुस्तक मला अजून पाठवून दे, माझ्या संग्रही मला ते ठेवायचंय. मी किती तेव्हा आनंदात असेल आणि माझ्या शब्द फुटत नव्हते की मी नक्की कशी व्यक्त होऊ, काय बोलू. आणि खरंच मला असं वाटतं मी खूप भाग्यवान आहे की मला एवढ्या मोठ्या व्यक्तींशी बोलता येतं. आणि त्याचं क्रेडिट मी सगळं माझ्या ह्या कॅन्सरलाच देते, ब्युटी ऑफ लाईफ या पुस्तकालाच देते. म्हणून मी नेहमीच म्हणते की ह्या आजाराने खूप काही गोष्टी मला दिल्यात आणि देणारी गोष्ट कधीच वाईट नसते. सो थँक्यू व्हेरी मच. आणि विशेष मला दीपक शिवजी यांनाही थँक्स म्हणायचे की सर, तुमच्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकले. जर तुम्ही त्यांच्यापर्यंत पुस्तक पोहोचवलं नसतं तर आमचा हा संवादही झाला नसता आणि मी खूप मोठ्या आनंदाला मुकले असते. सो थँक्यू 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 व्हेरी मच. आणि थँक्यू डॉक्टर भारती आमटेजी. मी खरंच खूप आभारी आहे. एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे तुमचं, पण तुम्ही मला फोन केला स्वतःहून आणि मला बोलवलंय की ये तू इकडे कधी आले की आपण नक्कीच तुझ्याशी गप्पा मारायला आवडते. मला खरंच मी खूप खुश आहे. थँक्यू. तुम्हाला कळतच असेल की मला शब्द सुचत नाहीत की काय बोलावं. पण इव्हन त्यांनी आपण करत असलेल्या कॅन्सरचं जे अवेअरनेसचं काम करू त्याचं कौतुक केलं. ज्यांच्या पिढीनं पिढी ज्या सोशल कामामध्ये त्यांनी आपल्याला आयुष्य वाहून घेतलेलं आहे, त्यांच्याकडून आपल्याला जेव्हा कौतुकाची थाप मिळते, मला वाटतं त्याशिवाय म्हणजे त्यासारखा आनंद दुसरा कोणता नाहीये. थँक्यू व्हेरी मच मॅम. अँड थँक्यू ब्युटी ऑफ लाईफ.